कंपनीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपण बऱ्याच गोष्टी पाहतो. जसे की कंपनीची बॅलन्स शीट, फायनान्शियल रेशोज, त्या शेअरचा 52 वीक हाय आणि लो, तसेच त्या कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत, या सगळ्या गोष्टी पाहणे इम्पॉर्टंट आहेच, पण त्या कंपनीची मोठ पाहणे देखील तेवढेच इम्पॉर्टंट आहे. 80s आणि 90sच्या काळात BPL, व्हिडिओकॉन या कंपनीज खूप फेमस होत्या आणि त्यांचे प्रोडक्ट जवळपास प्रत्येक घरामध्ये दिसत होते. पण आज या कंपनीज बँकरप्ट झाल्यात किंवा बंद पडल्या आहेत. सहारा, किंगफिशर एअरलाइन्स, कोडॅक कॅमेरा, नोकिया ही अशीच काही एक्झाम्पल आहेत. या सगळ्या कंपन्या बंद झाल्या. त्या कंपनी चांगल्या होत्या, त्यांचे ब्रँडही चांगले होते, पण त्यांची मोठ ही स्टेबल नव्हती. मोठ म्हणजे काय हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एखाद्या कंपनीची मोठ कशी कॅल्क्युलेट करावी किंवा कशी अंडरस्टँड करावी हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. An economic moat refers to company's stability to maintain competitive advantages to protect long-term profits and market share from competitors. म्हणजे एखाद्या कंपनीला कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी कंपनीजना बीट करून मार्केट शेअर कॅप्चर करण्यासाठी व्हॅल्यूना आपण मोट थ्रू जज करू शकतो. म्हणजे एखाद्या कंपनीचा असलेला इस्टॅब्लिश ब्रँड की ज्या ब्रँडशी कॉम्पिटिशन करणे इतर सिमिलर सेक्टरमधील कंपन्यांना खूप कठीण असते. आपण यासाठी जिओ, इन्फोसिस, HUL या कंपनीज पाहू शकतो. यामध्ये अशी कोणती क्वालिटी आहे की ज्यामुळे यांनी कंटिन्युअसली मार्केट शेअर गेन केला आणि सगळ्या कॉम्पिटिटर्सना मागे पाडले, हे आपल्याला मोट थ्रू कळेल. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये कोणतीही न्यू कंपनी ज्यांच्याकडे भरपूर कॅपिटल आहे ते येऊन मोठे कॉम्पिटिशन उभे करू शकतात. यासाठी आपण जिओचे एक्झाम्पल बघूयात. जिओ ही कंपनी येण्याआधी एअरटेल, BSNL, वोडाफोन, आयडिया, डोकोमो असे बरेच टेलिकॉम प्रोव्हायडर कंपनीज इंडियामध्ये होत्या. पण जिओने सगळ्यात जास्त कॅपिटल लावून हा बिझनेस उभा केला आणि इतर कॉम्पिटिटर्सपेक्षा खूप स्वस्त आणि चांगली कस्टमर्सना सेवा दिली. त्यामुळे बऱ्याच कॉम्पिटिशनमध्ये असणाऱ्या कंपनीज बंद पडल्या. आयडिया, वोडाफोन यासारख्या कंपनीजना मर्जिंग करून बिझनेस चालवावा लागला. तसेच दुसरे एक्झाम्पल म्हणजे HUL, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड सारखी कंपनी जिने फेमस ब्रँड असणाऱ्या कंपनीजना ॲक्वायर केले. म्हणजेच ब्रूक बॉन्ड सारखी चहा पावडर तयार करणारी फेमस कंपनी HULने ॲक्वायर केली आणि त्यांचा मार्केट शेअर गेन केला. आणि असेच ॲक्विजिशन करून HUL ही आज इंडियामधली FMCG सेक्टरमधील सगळ्यात मोठी कंपनी बनली. ज्या कंपनीजकडे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज चांगला आहे, म्हणजेच ज्या कंपनीची मोठ चांगली आहे, त्या कंपनीजना न्यू किंवा एस्टॅब्लिश कंपनीजसुद्धा कॉम्पिटिशन उभे करू शकत नाहीत. या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रकारच्या मोठ पाहणार आहोत. त्यातील फर्स्ट म्हणजे लो कॉस्ट मोठ. समजा तुम्हाला स्टील प्लांट उभा करायचा आहे, तर त्याला लागणारे आयर्न ओअर, आयर्न कंपाऊंड्स, ऑक्सिजन आणि अदर मटेरियल्स हे परचेस करावे लागतील आणि मग स्टील मॅन्युफॅक्चरिंग करावे लागेल. मग यामध्ये आयर्न ओरसारखं जे रॉ मटेरियल आहे त्याच्या प्राइसेस ह्या जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतात आणि त्यामुळे त्यामध्ये खूप मोठी अनस्टेबिलिटी असते. त्यामुळे तुमची रॉ मटेरियलची पर्चेसिंग कॉस्ट ही नेहमीच खूप वोलाटाईल राहील आणि त्यावर स्टीलची कॉस्ट ठरेल. पण टाटा स्टीलसारख्या कंपनीज मार्केटपेक्षा स्वस्त रेटमध्ये आणि स्टेबल रेटमध्ये स्टील सेल करू शकतात, कारण त्यांच्याकडे स्वस्तात त्यांच्या स्वतःच्या आयर्न ओअरच्या माइन्स आहेत. या आयर्न ओअरच्या माइन प्लांटमधून ते आयर्न ओअरचे रॉ मटेरियल कॅप्चर करतात. त्यामुळे त्यांना हे मटेरियल परचेस करावे लागत नाही. त्यामुळे टाटा स्टील ही कंपनी इतरांपेक्षा स्टेबल आणि कमी किमतीमध्ये स्टील सेल करू शकते. ही झाली टाटा स्टीलची लो कॉस्ट मोट. सेकंड मोट म्हणजे डिस्ट्रीब्युशन रीच. याचे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे एशियन पेंट ही कंपनी. आपण जर ऑब्झर्व केले तर एशियन पेंटचे प्रोडक्ट सेल करणारी शॉप्स आपल्याला अगदी गाव लेवलपर्यंत सुद्धा बघायला मिळतात. इंडियासारख्या इतक्या मोठ्या कंट्रीमध्ये इतका स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन रीच असणाऱ्या खूप कमी कंपन्या आहेत. त्यामुळे एशियन पेंटने एखादा प्रोडक्ट लॉन्च केला तर तो एंड कस्टमरपर्यंत लगेच अवेलेबल होईल, कारण या कंपनीची असलेली स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ही मोठ.
थर्ड मोट इज ब्रँड. फेविकॉल हे आपल्या डेली यूजमधील आयटम. फेविकॉल हे एका ग्ल्यू बनवणाऱ्या कंपनीच्या प्रोडक्टचे नाव. पण आता ग्ल्यू म्हणजे फेविकॉल, आता ग्ल्यूलाच सगळे फेविकॉल म्हणतात. तसेच दुसरे एक्झाम्पल म्हणजे आपण लहान असताना टूथपेस्ट म्हणजेच कोलगेट असा ब्रँड एस्टॅब्लिश झालेला होता. हे समीकरण जुळवून आणल्यामुळेच हे ब्रँड एस्टॅब्लिश झाले. म्हणजे या कंपनीची स्ट्रॉंग मोट म्हणजे त्यांचा एस्टॅब्लिश झालेला ब्रँड. मग पिडीलाइट ही कंपनी फेविकॉल बनवते. मग तिने फेविकॉल या नेम अंडर बरेच प्रोडक्ट लॉन्च केले. मग ते फर्निचर रिलेटेड गोष्टींसाठी यूज होणारे असतील, प्लॅस्टिक क्रिएट करताना किंवा प्लॅस्टिक मोल्डिंग करताना यूज होणारे असतील, किंवा सिमेंटमध्ये यूज होणारे असतील. तसेच हाऊस कलरिंगमध्ये सुद्धा फेविकॉलच्या नावाने बरेच प्रोडक्ट येतात. या सगळ्यामध्ये यूज होणारे प्रोडक्ट्स हे जरी वेगवेगळे असले तरी ते फेविकॉल ब्रँडच्या अंतर्गत सेल होतात, कारण फेविकॉल हा यांचा इस्टॅब्लिश ब्रँड आहे. फोर्थ मोट म्हणजे पेटंट्स. मोस्टली फार्मा कंपनीज, सॉफ्टवेअर कंपनीज यांचा बिझनेस हा पेटंट्स थ्रू बराच येतो. त्यांना जर एखाद्या गोष्टीचे पेटंट मिळाले तर त्या टाईपच्या किंवा त्या प्रोडक्ट क्रिएट करण्याचे फक्त लायसन्स यांच्याकडे राहते. म्हणजेच त्या प्रोडक्टची ओनरशिपच या कंपनीजना मिळते. फार्मा सेक्टरमध्ये बायोकॉन ही कंपनी याचे बेस्ट एक्झाम्पल आहे. या कंपनीकडे आत्तापर्यंत जवळपास 954 पेटंट आहेत आणि त्यापेक्षा जास्त पेटंटचे ॲप्लिकेशन यांनी ऑलरेडी सबमिट केलेले आहेत. तसेच इंडियन IT कंपनी जे सॉफ्टवेअर इंडियन कंपनीजना किंवा आउट ऑफ इंडिया सेल करतात त्याचा रिन्युएशनचे चार्जेस पर इयर या कंपन्यांना मिळत राहतात. सगळ्यात जास्त पेटंट हे आयफोनचे आहेत. आयफोनचे बरेच फेमस पेटंट्स आहेत. त्यातला एक म्हणजे स्क्रीनवर जो साईडला ब्लॅक एरिया दिसतो त्याला बेझल म्हणतात. आणि सगळ्या कंपनीचा ट्राय असतो की कंप्लीट स्क्रीन देण्याचा, फोनला कंप्लीट टच स्क्रीन देण्याचा. पण बेझल कमीत कमी करण्यासाठी बऱ्याच कंपन्या ट्राय करतात, पण कंप्लीट बेझल रिमूव्ह कोणी करू शकत नाही, कारण विदाऊट बेझल टच स्क्रीनचा पेटंट हा आयफोनकडे आहे. त्यामुळे इतर कंपन्यांना जर असे प्रोडक्ट बनवायचे असेल तर आयफोनची परमिशन घेणे गरजेचे आहे. मग आयफोन ती परमिशन देण्यासाठी पैसे घेऊ शकते. फिफ्थ मोट इज गव्हर्नमेंट प्रोटेक्शन. म्हणजे अशा काही कंपनीज ज्यांना गव्हर्नमेंट प्रोटेक्शन मोठ्या प्रमाणात आहे, जसे की शेअर लिस्टिंग अँड ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स लाईक BSE, NSE, कमोडिटी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाईक MCX, तसेच इलेक्ट्रिसिटी युनिट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म लाईक IEX. अशा कंपनीज जिथे गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन हेच एंट्री बॅरियर म्हणून काम करतात. नवीन कंपनी एस्टॅब्लिश करून अशा सेक्टरमध्ये आणणे हे खूप अवघड काम असते, कारण गव्हर्नमेंटच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स ह्या खूप असतात. तसेच रेटिंग एजन्सीज लाईक केअर, क्रिसिल हे सुद्धा न्यू कंपनीजना तयार करणे खूप अवघड आहे, कारण यांचे लायसन फक्त या 2-3 कंपन्यांकडेच आहेत. मायनिंग करताना जे एक्सप्लोजन करावे लागते त्यासाठी एक्सप्लोजिव्ह बनवण्याचे लायसन फक्त इंडियामध्ये 3 कंपन्यांकडे आहे. म्हणजे तिथे कॉम्पिटिशनला गव्हर्नमेंटच कॉम्पिटिशन उभे होऊ देत नाही. इथे झाली गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्सची मोट. अशा काही कंपनीच्या मोट तुम्हाला माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी इक्विटी इन्व्हेस्टमेंट या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.